निमित्त त्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधारी मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा पणुना करू प्रथम Bye.
पुरुषं परंतं वंदे दुरंत चरितं हृदि संचरन्तं ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुंठं मानवं देहमत्यजं तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्य त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग वैराग्य राजसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा देवसंताचा अभेद सांगून देवापेक्षा सुद्धा साधूची महती विशेष आहे देवापेक्षा साधू विशेष आहे याचं चिंतन मांडणारा गोड चार चरणाचा अभंग परिहार द्यायचा तोसा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या श्री क्षेत्र शिरूर नगरीत चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गेले 36 वर्षापासून अव्याहत या नगरीत हा भक्ती उत्सव श्री खंडेरायाच्या दरबारात चंपाषष्ठीचं औचित्य साधून श्री पंढरीनाथ रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा भगवान ज्ञानोबराय देवगुरु तुकोबार महाराजांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचं वर्धापनाचं औचित्य वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा भक्ती उत्सव गेले 36 वर्षापासून अव्याहत चालू आहे हे त्रितपपूर्तीचं वर्ष आहे पुढे अशा प्रकारचं आयोजन आहे गंधर्वासारखी गायक मंडळी इंद्रासारखी वादक आहे परीक्षितीसारखे चांगले ऐकणारे आहे वातावरण अतिशय गोड आहे वेळ अतिशय चांगला आहे वातावरण थोडं थोडं गढूळ झालेलं आहे पण वेळ चांगला आहे 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 नाही तर 9 ते 11 हे 7 ते 9 च्या वेळेचं कीर्तन अतिशय गोड अशा प्रकारचं आयोजन आमच्या श्रीभक्तीपर आदरणीय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श चित्ररत्नाश्रय आमचे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मधुकर महाराज स्थानक यांच्या नियोजनाखाली हरिभक्तीपर आदरणीय श्रद्धेय भास्करांना यांच्या मार्गदर्शनात चालू असणारा भक्ती उत्सव गोड अशा प्रकारचं आयोजन 2 दिवसाची सेवा तिथं आल्यानंतर असं वाटत आहे कीर्तन 2 तास करावं तर रात्रभर करावं मोठा प्रश्न इतकंच थोडा उशीर झाला इतकंच थोडा आता ते नाव इलाज होता वाटेला ट्रॅक्टर भरतोय वाटे खूप चांगली आहे कर्जतकडे येण्याची वाट फार चांगली आहे त्याच्यामुळं आलो येथवरी बहु सायास होते गोड अशा प्रकारचं आयोजन इथं आल्यानंतर मात्र प्रसन्नता वाटली का ही मोठी मोठी मंडळी ऐकली वारकरी संप्रदायात गायन क्षेत्रात ज्यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकून आहात असे आमच्या पण आदरणीय दिगंबर महाराज आहेत आदरणीय आमचे इंगोले महाराज आहेत आदरणीय आमचे निकोले महाराज आहेत आदरणीय आमचे रोहिदास महाराज आहेत आदरणीय पांडे महाराज आहेत आता काय काय आहे काही नाव मुखावर बाहेर यायला तयार आहे आत इतके बसलेत काही ते बाहेर यायची तयारीच करत नाही पण अशी सगळी मंडळी गंधर्वासारखी गायक आहेत इंद्रासारखी वादक मंडळी आमच्या हरिभक्तीपर आदरणीय कृष्णा महाराज आहेत आदरणीय आनंदा महाराज आहेत आदरणीय नंदू महाराज आहेत माझ्या पुढं महाराष्ट्रात सुप्रसिद्ध पकवाज वादक असणारे आमचे मौली महाराज चव्हाण पुढे आहेत ज्ञानेश्वरी कंठभूषण असणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय बाबा महाराज राऊत पुढे बसलेले आहेत
आमचे क्रांतिसिंह महाराज आहेत, बिरगळ महाराज आहे, एक एकाते काय दोन अपार आहे. सगळ्यांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आहे. काय चिंतन करावं येईपर्यंत अभंग विचारात होता. काय करावं मोठ्या विचारात संभ्रमात होतो. इथं आल्यानंतर पत्रिका पाहिली, पाठीमागचं कॅलेंडर पाहिलं, लक्षात आलं का देव आणि संतांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापनाचं औचित्य दोघांचे चिंतन घडावं पण अभंगाचा प्रपंच आहे. देवाचंही चिंतन घडावं, संतांचंही चिंतन घडावं. या अभंगात देवाच्याही संबंधानं वक्तव्य आणि संतांच्याही संबंधानं वक्तव्य. अभंग अतिशय गोड. जगद्गुरु तुकोबा महाराज देव संतांच्या संबंधानं चिंतन मांडतात. मला असं वाटते मी थोडा शब्दही मागे घेतो. देवापेक्षा आजच्या अभंगात तुकोबा संत महापुरुषाचा परिचय देतात. परिचय का परिचय देतात संत? आम्हाला काय गरज आहे संतांच्या परिचयाची? आम्हाला खरं सांगू देवा, आम्हाला लोक वाटेनं भेटते वेळेस प्रत्येक गावात फिरतोस भेटतात, परिचय देतात, कधी आमचाही घेतात. बुवा दिसता, हो बाबा बुवाच. कीर्तनकार का सांगावं लागते त्याला, हो कीर्तनकार. कधी कधी एखाद्या बस स्टॉपला त्याची भेट होते, त्याच्यावर आम्हाला गावाचाही कधी कधी परिचय होतो, अंदाज लागतो. कधी एका घरी गेल्यानंतर लोक आम्हाला परिचय देतात. महाराज हे आमचं घर बरं का, आमचा मुलगा, आमचा भाऊ. मला वाटतं इथपर्यंत बुवाला परिचय ठीक आहे, याच्याही पुढे परिचय देतात. महाराज ही आमची बायको. काय गरज आहे का बुवाला बायकोचा परिचय द्यायचे? बरं, तो एक प्रकारचा नाही, वेगळ्या भागात वेगळा. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी, काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, काही भागात सांगतात महाराज हे आमच्या घरचे आहे. तिकडे जर खाली गेलं ना बाबाजी तुमच्या पलीकडे नाशिक ओलांडून खाली मनी बाई से बायकोचा परिचय. शहरात आलं महाराज आमच्या मिसेस आहे. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली, यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला विचारलं महाराज हा कोण तुम्हाला माहित आहे? म्हणजे पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. मला असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मी इकडे तिला बारदान म्हणतात, पण त्याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग तिला विचारलं ताई हे तुमचे कोणाचं? ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच का? मग तिने त्याच्याकडे बोट दाखवून मला परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा, जीवनात परिचय व्हावा साधूचा. ऐका हे दोन परिचय जीवनात झाले पाहिजे का? त्याचं जीवन महाराज मानवी जीवन जगते दोन कक्षेत जीवन जगले जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात देवा ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी, जीवन संपन्न. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा शेवटी माती खात जावं. लंकापती रावणाचा ऐश्वर्य संपन्नता विशेष आहे, पण शेवटी माती खात जावं. पण ऐका, जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. आणि जीवन सफल कशाला होत असेल तर त्याला दोनच परिचयाची गरज आहे, एक तर देवाच्या वा साधूच्या. म्हणून तर आमचे तुकोबा म्हणतात या जन्माची सफलता सार्थकता जर कशात असेल तर देवाच्या दर्शनातच आहे. विठ्ठल विठ्ठलचे एका Yeah.
आणि दुसरं सांगतो, या जन्माची सफलता जर कशात असेल तर साधूच्या परिचयात. सफलता साधूच्या परिचयात. सुफळ हा जन्म होईल येथून, कधी देता अलिंगन वैष्णवासी. दोन परिचय जीवनात गरजेचे, एक देवाचा परिचय, साधूचा. मग तुकोबरा गाथ्यात अट्टासानं दोन अंगाने त्यांचा परिचय करतात. कधी देवाचा परिचय देतात आणि कधी साधूचा परिचय देतात, वेगळ्या अंगाने देतात. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यात होते, मानसदानी जे बोले व्यक्ती बोलला का लक्षात येतो. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वान होतो, कधी कधी व्यक्तीचा परिचय खऱ्या अर्थानं त्याच्या कार्यावर होतो. अशा वेगळ्या परिचयाच्या कक्षा आहेत. व्यक्ती बोलला का म्हणजे ज्या अर्थी काम बिघडणं तोच बोलला असेल बरं, माहित असते लोकांना त्याच्या बोलल्याशिवाय हे बिघडणार. म्हणजे कधी कधी त्याच्या बोलण्यातून परिचय होतो, बोलण्यातून व्यक्ती बोलला का तो लक्षात येतो. उदाहरण सांगेल, काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली, 3 भगवे कपडेवाले साधू पाहिले. त्याला वाटलं भगवे कपड्यात कोण असतील बरे. पहिल्याकडे आले, हात जोडले, भगवान आम्ही सामान्य संसारी जीव, आम्हाला काही उद्धाराचं साधन सांगाल का. पहिल्या साधून सांगितलं उद्धाराची इच्छा आहे. हो बाबा उद्धाराची काय साधन आहे. त्याने सांगितलं हे करा, राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोर करती. काय सांगितलं, रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे, याचं मिश्रण कर, याची गोड बरच. उपदेश केला नामाचा, माध्यम निवडलं भोजनाचं, त्या आमटी भाकरीचं घेतलं नाही. काय लाडू काय, तूप काय, साखर काय, कोणाला आवडते असं, कोणाला आवडते. मग लक्षात आला, हा ब्राह्मण कुल उत्पन्न असला पाहिजे. बोलला तू लक्षात आला तो ब्राह्मण. दुसऱ्याकडे आले, हात जोडले, काही आम्हाला उद्धाराचं साधन सांगाल. दुसऱ्या सांगा, ऐका, राम नाम का खडग बना कर कृष्ण कटार बांधलिया, हरी नाम की ढाल बना कर यम का फंदा काटलिया. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरिनामाची ढाल आहे, तर यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश केला नामाचा, माध्यम निवडलं शस्त्राचं. लक्षात आला, क्षत्रिय कुलोत्पन्न साधलंय. तिसऱ्याकडे आले, काही सांगाल का. म्हणजे काय करतात, काय करतात, काय करतात, म्हणजे काय करायचं महाराज. आम्ही सामान्य संसारी, एका सांगा आमचं दुकान आहे, काय काय तुझ्या दुकानात, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, जे दिलं म्हणजे उदाहरण. काही नाही, मी विचारतो ती तुझ्या दुकानात आहे का. म्हणजे काय महाराज, अरे तुझ्या दुकानात काय फळ आहे. आहे ना, जायफळ आहे, मायफळ आहे, जिरे, हिंग, मिरे. महाराज हे साधे मसाल्याचे पदार्थ विचारतात, याला काय होणार. म्हणजे यानच तुझा उद्धार होणार. महाराज असं कसं होणार. अरे बरे, ज्यावेळेस एखादा तुझ्या दुकानात काय फळ मागा येतो, त्यावेळेस तू त्याला काय फळ द्यायचं, लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे सुद्धा काय कायाचं नाही, काया त्याला पण काय म्हणतो, नाही काय फळच आहे. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागायला का, त्याला मायफळ द्यायचं, लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे सुद्धा मायफळच. एखादा तुझ्या दुकानात जायफळ मागायला तर त्याला जायफळ द्यायचं, लक्ष इकडे केंद्रित करायचं. हे काय फळ, हे मायफळ आहे म्हणून ते जायफळ जाणार आहे. म्हणून तुझं जे मिरे 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 जे चाललं ना, ते एकदा जिरे. देहाला धरून जे तुझं मिरे 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 चाललं, ते एकदा जिरे. हिग देव, आमच्या संतांनी ते सगळे, एकदा अहंकार गेला रे गेला, लगेच देव झाला. अहंकार गेला वाणीतून परिचय झाला. लक्षात आलं कोण आहेत, कोण त्या कुलात लक्षात आलं. व्यक्ती बोलला का लक्षात येतो, साधू बोलला का लक्षात येतो. साधू बोलतो कसा, मधुर बोलतो, मधुरा वाणी होती, अमृताची वाणी वर्षाला शुद्ध. साधू बोलण्यातून परिचय. कधी कधी साधूचा अस्तित्वानं परिचय आहे. इथे असले ना साधू आहेत ना, साधू असले का तिथे घडते काय, पुण्यासाठी की जेथे वसती हरीची दास, पुण्य पिके पापानाश. अस्तित्वानं परिचय, अस्तित्व.
साधूचा परिचय अस्तित्वानं होतो. वेळेवर पुढे गेलो नाही तर कथाही सांगितली असते तुम्हाला. अस्तित्वानं कधी कधी साधूचा परिचय असा वेगळ्या अंगाने जरी साधूचा परिचय असला तरी साधूचा वास्तव परिचय जर काय असेल तर हे संत आहेत कोण, हे साधू आहेत कोण, त्यांचं स्वरूप काय, अभंगाचं पहिलं चरण. महाराज देतात एकच शब्द डबल आहे. देवते संत. देवते कोण पुढचा आठवला नाही म्हणून पाठवला का ते आपलं आहे. आठवलं पुढच्याला पटवलं, पटलं नाही तर कटवलं. संतांचं वाम आहे, हाच नाही कोण. एकच शब्द डबल वापरला साहित्यात त्याला विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. महाराजांनी का पत्करला, का स्वीकारला, का स्वीकारला. कधी कधी विरुक्ती दोष होतो, कधी कधी गुण होतो. बरं पुढे पुढे चालते विरुक्ती, पुढे पुढे चालते. आदराच्या ठिकाणी चालते, आग्रहाच्या ठिकाणी चालते, सिद्धांतात चालते. उदाहरण सांगतो तुम्हाला. अतिशय प्रेमाचा व्यक्ती दारात आला, उंबऱ्याच्या बाहेर आपण पाय टाकला, तो घराच्या दिशेने आला, आपण त्याला पाहतो, हात जोडतो, राम राम. काय म्हणतो पुढं? एवढंच म्हणतो. या 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 एकदा म्हणत या 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 हे या या काय विरुक्ती आहे, तुरुक्ती आहे, चतुरुक्ती आहे. जिथं आदर आहे तिथं विरुक्तीत दोष होत नाही, तिथं विरुक्तीत गुण होत. चांगला स्वयंपाक केला, पंचपक्वानाचं जेवण तयार केलं, ज्याच्यासाठी तयार केलं त्याचं बिघडलेलं आहे. मग वाढायला गेल्यावर तुम्ही काय म्हणता? वाढायला गेले त्याने हात असे केले, काय म्हणता? काय म्हणत नाही? तुमच्या घरी भेटत नाही हादाडा म्हणत नाही तुम्ही? असं नाही, असं नाही म्हणत. काय म्हणतो आपण देवा? अहो घ्या 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 घ्या, हे घ्या 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 काय का? आग्रह, आग्रहात चालते. आणि त्याचे पुढे सांगतो तुम्हाला, सिद्धांताचा विषय असला तर दुरुक्तीत दोष नाही, गुण आहे. हरिपाठात आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का एकदा म्हणून जमत नाही? का म्हणतो का? हरिपाठातला सिद्धांत आहे हरिमुखे म्हणा. सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे असं शास्त्र सांगते. आवृत्ती सकृतोपदेशात असं ब्रह्मसूत्र सूत्र आहे. महत्वाचा विषय तो पुन्हा पुन्हा सांगावा. पण तुकोबार तिन्ही कारणांनी इथं देव आणि संत विरुक्तीचा विचार म्हणतात. देवते संत, देवते संत डबल म्हणतात महाराज. परंतु देव आणि संत एक आहेत महाराज. कसं काय एक आहे? देवाच्या मूर्त्या वेगळ्या, संतांच्या मूर्त्या वेगळ्या, एक कसं काय? महाराज म्हणे कसा विचार करी एक आहे. कसं काय? कसं नाही, शास्त्राने सांगितलं तर सांगतो नाही तुझ्या मनानं. म्हणजे कसा? गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. गुणाचा विचार त्याला गौणी वृत्ती म्हणतात. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? गौणी वृत्ती सोपं सांगू का तुम्हाला? एखादा व्यक्ती असतो गावात आणि लोक सांगतात हा आमच्या गावातला वाघ आहे.
म्हणतात ना वाघ, एखाद्याला वाघ म्हणतात ना. आणि असतो वाघ, लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, पण लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी मानगुटीवर असते, देवीच्या ताब्यात लावा. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, त्याला वाघ का म्हणलं, उत्तर एवढं वाघासारखे त्याची शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते, म्हणून त्याला वाघ म्हणतात. आणि ते सोपं सांगू का, माग कोरोना आला होता ना, कोरोना चांगला होता ना, कोरोना नव्हता. माझं मत आहे बाबा, काही अंशात कोरोना चांगला होता, काही चांगल्या गोष्टी कोरोनाने केली. कोणती एक पहिली चांगली गोष्ट कोरोनाने केली, आपुले कोणीच, मी बहिर आहे मला ऐकायला कमी येते थोडं काय, संतांनी सांगितलं, कोरोनाने पटवून दिलं. महाराज किती जवळचा असला तरी घरात घेतला नाही, आपण नाही घेतला. कोरोनाने हे चांगलं केलं, हे पटवून दिलं. आणि दुसरी कोरोना एक चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. कोण सांगितलं? कोरोना. नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कोणी सांगितलं? कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला, तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुला आज करून देतो. पण त्या भानगडीत ती पडतच नव्हती. कोरोना खरंच चांगला होता बाबा, कोरोना इतका काही वाईट नव्हता. त्या कोरोनातलं लग्न आटोपलं. दिवाळी सणाला कोरोना ओसरला, दूर देशात मैत्रीण होती, लग्नाला काय आली नाही कोरोना असल्यामुळे. दिवाळीला दोघी माहेरी आल्या, विचारलं काय ग म्हणे तुझं लग्न झालं नाही, मला येणं शक्य झालं. कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिनं सांगितलं बाई मला सासू आहे, सासरे. कसे ग कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं, शंकर पार्वती सारखे. सासू सासरे चांगली असेल विचार, शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला, थोडी लाजली, म्हणजे खूप चांगले आहेत. अगं सांगशील का कसे आहेत? नाही बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, इतके चांगले इतके चांगले. अगं सांग ना कसे आहेत? म्हणे इतके चांगले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. बहुतेक तुमच्या गावात महादेवाचं मंदिर नाही. महादेवाचं मंदिर नाही गावात? हा आहे ना. महादेवाच्या पुढे काय असतं? तिला विचारलं पती कसे? तिला उत्तर काय दिलं? महादेवाच्या पुढचे. महादेवाच्या पुढे काय असते? तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बाई, म्हणत असतात नवरा माझ्या, एकूण उत्तर काय म्हणतात? नवरा माझ्या मुठीत आहे. पतीच्या विषयी प्रश्न विचारला, तिला विचारला कागद तुला जाऊ आहे का? म्हणजे खूप चांगली दीर. सगळ्याच वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननन आहे का? ननन. ननन शब्द ऐकला, नाकतोड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? तिनं उत्तर दिलं लवंगी मिरचीच आहे. लवंगी मिरची माहिती आहे तुम्हाला? घासातली मिरची माहिती आहे? महाराज मी विचारतो तुम्हाला, ती हिरवी आहे लवंगी मिरची, ननन हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर आहे का? लवंगी मिरची जशी तिखट आहे, तसा नंदीचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा भेद म्हणजे गौणीवृत्तीचा भेद म्हणतात. देवसंताचा विचार करा. देवसंताच्या गुणाचा भेद आहे, देवसंताच्या स्वरूपाचा भेद आहे, आणि देवसंताच्या सामर्थ्याचा भेद आहे. हरी आहे ना महाराज, तसेच हरिदास. हरी तैसे हरीचे सगळे सारखे आहे. पटवून देतो मी तुम्हाला. गुण सारखे आहेत. देवाकडे गुण आहेत, यांच्याकडे गुण आहे. देवाकडे गुण आहे. कोणता? देवाकडे यश नावाचा गुण आहे. देवाकडे यश असे मला देवाला पराजय कधीच माहित नाही. देव कधी पराजित होत नाही. या आमच्या संताकडे, आमच्या संताला एक पराजय माहित नाही. अर्जुन असं ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या अध्यायात वर्णन केलं देवाने. देव म्हणतात अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या वाटेला एखाद्या कामासाठी निघलो तर त्या वाटेला अपयश येत नाही. म्हणजे त्या वाटेला अपयश उल्लंघन करून जाते. देवाच्या मुखातले शब्द. तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघिली. अर्जुना तुझ्या नावाने अपयश त्या दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? देवाकडे यश आहे तसं साधूकडे यश आहे. देवाकडे श्री आहे. श्री म्हणजे सुंदरता. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे तुम्हाला सांगू?
किती सुंदर आहे. एकदा सकाळी तो बालकृष्ण उठला, दारात आला, हात वर केले, आळस देताय कृष्ण. आळस देता 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 सासूरवाशी असणारी राधा शेण टाकायला निघली. शेणाची पाठी डोक्यावर आहे. राधा शेण टाकायला निघलेल्या राधेचं लक्ष कृष्णाकडे पाहिलं. अतिशय रमणीय कमनीय कृष्णाचं रूप. राधेचं चित्त आकृष्ट केलं. राधा कृष्णाच्या जवळ गेली. कृष्णाला विचारलं, झाली का रे कृष्णा झोप? म्हणे हा. बोलायला असंच होता बाबा. हा म्हणल्याबरोबर तिनं केलं काय, शेणाची पाठी, पातळ शेण पाठीत होतं. हात शेणाच्या पाठीतला काढला. लहान बाळ दिसल्यानंतर आपण प्रेमानं त्याचा गाल असा पकडतो, गाल उच्चा म्हणतो. असा गाल राधेनं पकडला. शेणाच्या पाठीतून हात आलेला. कृष्णाच्या गालापर्यंत हात आला. झालं काय महाराज? कृष्णाच्या गालाला शेण लागलं. कृष्णानं वरचा हात असा गालावून फिरवला. पाहते तर काय, आपल्या गालाला राधेनं शेण लावलं. आपण राधेची खोडी केली नाही, पण राधेनं आपली खोडी काढली. बरं वाटलं नाही. असाच खोडकर होता. आता त्याची खोडी काढल्यावर कसा गप राहायचा? खाली शेण पडलेलं होतं, खाली शेण होतं. खालचं शेण उचललं. राधा जात होते, फेकून राधेच्या अंगावर मारलं. राधेची साडी शेणानं भरली. राधेचे कपडे शेणानं भरले. राधेनं पाहिलं, कृष्णाने आपल्याला शेण फेकून मारलं. आपले कपडे शेणानं भरले. आपल्याकडून थोडं शेण कृष्णाच्या गालाला लागलं. कृष्णाने सगळ्या कपड्यावर शेण टाकलं. वैतागलेल्या चिडलेल्या राधेनं शेणाची पाठी खाली ठेवली. पावसाळ्याचे दिवस, पातळ शेण पाटीत. रागे रागे राधा कृष्णाच्या जवळ आली. कृष्णाची मान अशी पकडली, मानगुटी पकडली. शेणाच्या पाठीजवळ कृष्णाला नेलं आणि शेणाच्या पाठीत कृष्णाचं तोंड असं दाबलं. काय झालं असेल? नाही आलं तुमच्या लक्षात? उद्या शेणाच्या पाट्या भरून घे. तोंड उत्तर लक्षात येईल. काय झालं असेल शेणाच्या पाठीत तोंड दाबल्यावर? त्याचं उत्तर आहे काय? तुम्ही का बोलत नाही? मला काय कळलं? मला सवय आहे, पुढचे बोलले तर पुढे बोलायचं, नाही तर रिटर्न गिअर टाकायचं. बाकीची सवय मला, त्याच्यामुळे पुढचे बोलले पाहिजे. काय झालं असं? तोंड शेणानं. साधं उत्तर आहे. भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपूरम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपूर म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? नाही ना? निश्चित नाही ना? युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहऱ्याला शेण लागल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं, तो मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या, शेणाच्या पाट्या आल्या असत्या. आणखीन मेकअप बॉक्स मध्ये शेणाच्या पाट्या नाहीत. त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. मग कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? भक्तिशास्त्र त्याचं चिंतन करते. चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. पण आपण काय काय लावलं? ते फिरून फिरून लावलं आहे का नाही? फिरून फिरून लावली आहे का नाही? नाही काय? हा, ती किती लावली तरी सकाळी मकर संक्रांत घरातच असते. तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. देव किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. आमचे संत वर्णन करा. तो राजस आहे. राजेसे सुकुमार सकुमार आहे, मदनाचा पुतळ आहे. देवाच्या सौंदर्याला उपमा आहे. देवा
देव मदनाचा पुतळा आहे, मदनाचा. देवाच्या सौंदर्याला उपमा आहे मदनाचा पुतळा. या आमच्या संतांकडे नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. दुसरी उपमा नाही सापडली. ज्ञानोबार आहेत कसे, ज्ञानोबाराचं सौंदर्य आहे काय? नाथ बाबा सांगतात ज्ञानोबार आहे दिव्य तेज पुंज आहे. ज्ञानोबार म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. ज्ञानोबाच्या सौंदर्याला उपमा देतात दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. उपमा सारखे राजस सुकुमार मदनाचा पुतळा देव, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. काय फरक आहे? उपमा सारखे तर फरक कुठे करतात? देव आणि संत सारखे आहे. यश आहे, श्री आहे. आता काय काय गुण सांगतो मला? एक एक गुण काय एक काय? आता याचे कधी तू किती सांगतो मला गुण? देव उदार आहे, उदार आहे, घेशी तेव्हा देशी. पण किती जरी उदार असला तरी आपली खुर्ची देत नाही बरं का महाराज. देव आपली खुर्ची देत नाही, देत नाही. खुर्चीचं काय रहस्य? देव झालं, देव आपली खुर्ची देत नाही, देत नाही. आलं लक्षात? त्या खुर्चीची विशेषता अशी आहे, देवाच्या खुर्चीची अपेक्षा करून नये, ते पाप आहे. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका, ते पाप आहे, पाप आहे. देव आपलं पद देत नाही, पण संत इतकी उदार आहे, आपलं पद देत नाही. आपल्या पदावर आरूढ करतात, आपल्यासारखं तात्काळ करतात, काळ वेळ सुद्धा लावत नाहीत. काळ वेळ सुद्धा ही साधूची विशेषता आहे. पण देवापेक्षा साधू उदार आहे. माझी विषय चालला यश श्री औदार्य ज्ञान ज्ञान रूपता देवाकडे आहे, साधूकडे आहे. मग देव आणि संत सारखे देवते संत, देवते संत. देव अवतार कोटीतला आहे, देव अवतार घेऊन येतो. म्हणून देवाला म्हणतात महाराज अवतार तुम्हा धराया. देव अवतार करतो. देव जसा अवतार धारण करतो तसे संत मायबाप सुद्धा अवतार घेतात बरं का. दोघांचा अवतार आहे. ऐका, फरक तुम्हाला सांगतो. दोघे अवतारीचा फरक आहे, फरक आहे, फरक आहे. देव अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी, नाही तर एक तर वाईटासाठी. देव चांगल्यासाठी येतो, भक्ता राखे दुर्जनासाठी. ओ जब जब होई धर्म के देव का अवतार घेतो? त्याचं प्रयोजन आहे देवा भक्तासाठी, चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी अवतार घेतो. संत कोणासाठी अवतार घेतात? त्यांच्या अवताराचं प्रयोजन जर काय असेल तर तुम्ही आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही या शब्दाचा अर्थ आहे म्हणावं तेवढे चांगले नाही, म्हणावं तेवढे वाईट नाही. म्हणावं तेवढे चांगले नाही, म्हणावं तेवढे. तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही आम्हाला चांगले म्हणाय तयार नाही, वाईटही म्हणाय तयार नाही.
मी पटवून देतो खरंच आपण चांगली नाही आणि आपण बरोबर आहे ना काय आक्षेप आहे याच्यावर या धर्ममंडपात अतिशय चांगलं आहे त्याने हात वर करावं अतिशय चांगलं आहे नाही बर अतिशय वाईट आहे त्याने आता हात वर करा मला वाटते तुम्ही तुमच्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही तुम्हाला चान्स होता की दोन्हीकडे हात पुढे हात वर केले असत म्हणजे तुम्हालाही माहित आहे महाराज म्हणावं तेवढे आम्ही चांगले आणि म्हणावं तेवढे पटून देऊ तुम्हाला इतक्या रात्री आपण कीर्तनाला देवा कीर्तनाला कोणती रूप येतात चांगली का वाईट चांगली बरोबर आहे ना बरंच चांगली म्हणून आपण कीर्तनाला पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं वाटते या हसण्यात तुका म्हणे येथे काहीतरी आहे कधीतरी गेली नाही तर कधीतरी नेली पंढरी देहू पैठण त्र्यंबकेश्वर वारीला जातो वारी करणं चांगलं का वाईट चांगलं पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं ओके आधार कार्ड बदलले आधार कार्ड याचा अर्थ असा आहे आपण म्हणाव तेवढे चांगले नाही म्हणाव तेवढे आणि याच्यासाठी संतांचा उद्धराया अवतार सादृश दुसरा आहे का देव आला कुठून हरी वैकुंठाहून देव वैकुंठ लोकातून आला संत मायबापाला विचार महाराज तुम्ही कुठून आला आम्ही वैकुंठवासी सांगायचं काय चालेल महाराज हे विनया उपगायन की ते धनतनयो भवंती वेदाची आज्ञा मला सांगायचं काय माझा विषय सांगला देवही वैकुंठातून आला साधू वैकुंठातून आला देव आला का माझा विषय एवढाच चालला देव आणि संत सारखे कसे देव आला का धर्मासाठी आला धर्म रक्षा वया अवतार साधू आले का साधूच्या येण्याचं प्रयोजन तरी का धर्म रक्षा वया कारणे साधू होतात हे होते असं म्हणतात बा देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे मुकम करोती एखाद्या मुक्यावर देवाने कृपा केली तर मुका बोलतो मुकम करोती वाचा मी तो माझा प्रश्न तुम्हाला आहे एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलत नाही का ऐका ऐका साधूच्या कृपेने मुका साधा बोलत नाही मुका शास्त्र बोलतो साधा शास्त्र बोलत नाही देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी गोड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते मी बोलत नाही ज्ञानोबा ज्ञानेश्वर निर्वाळा देतात आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पती शिखरी प्रबंध होता देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे
देवानी कृपा केल्यानंतर मुकाज बोले, साधून कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. होता कृपा तुमची पशु बोले सामर्थ्य. देवानी कृपा केली, पांगळा चालतो म्हणून. पंगू लंग येते गिरी, पांगळा चालतो देवाच्या कृपेने. साधूने कृपा केल्यावर पांगळा चालत ना. ऐका, साधूच्या कृपेने पांगळा चालू शकतो. ज्ञानोबा 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरी सांगतात हा विषय. नाशिक जिल्हा सप्तशृंगी पर्वत, आणि सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय कलम करून तोडून धड तिथं टाकलं. कोणाचं? चौरंगी नाथाचं. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात आहेत आणि मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथाचे हातपाय कलम करून टाकले, त्यांच्या धडावर पडली. पडल्याबरोबर चौरंगीनाथाकडे पाहिलं मत्स्येंद्रनाथाने, ठरवलं हा चौरंगी. दृष्टादृष्ट झाली, धड खाली पडलेला आहे, हातपाय नाही, फक्त असं बोट केलं, असं खुणवलं. मत्स्येंद्रनाथाने चौरंगीनाथाला खुणवल्याबरोबर, असा संकेत केल्याबरोबर पुन्हा चौरंगीनाथाच्या शरीरातून हातपाय बाहेर आले. पुन्हा त्यांना हातपाय फुटले, ते चालू लागले. मी बोलत नाही, ज्ञानोबराची ओवी आहे. ज्ञानोबरा सांगतात, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. ऐका, देवाच्या कृपेने फक्त पांगळाच चालतो, आमच्या संतांच्या कृपेने जडभिंत चालते. सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबारा सिद्धांत म्हणतात, देवते संत, देवते संत, देव आणि संत सारखे करा, काही फरक नाही. पडून देतो तुम्हाला. कृष्ण अवतार झाला, हातात दुधाची चरबी घेतली, कृष्ण धार काढायला बाहेर आला. राधेला पाहिलं, बाबा बोलला आणि गेले. कुठं गेले? बैल दुहती पाटे, आपल्याला म्हणायचं नाही फक्त. बैल दुहती नंदा घरी. यशोदेनं पाहिले, कृष्णा डोकं जागेवर आहे का? म्हणे झालं काय? धार काढायला कुठे गेलास? म्हणे देवाने आपल्या शब्द, अप्रतिहत शब्दाचे परमात्मा, शब्द खोटावू दिला नाही. देवाने बैलाच्या कासेत हात घातला, देवाने धार काढली. हे देवाचं चरित्र आहे. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि या संतांच्या जीवनात आमच्या तुकोबाराचे जीवन पहा. आमचे तुकोबारा फाल्गुन मध्ये द्वितीयला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाली. इंद्राच्या डोहात कोरीनं उडी टाकली. शेवटी वैकुंठ लोकातून देव खाली आले, भागीरथीला काढलं. भागीरथीला तरी भागीरथी शुद्धीवर यायला तयार नाही. शेवटी तुकोबाराला खाली पाठवावं लागलं. तुकोबारा खाली आले. भागीरथीला कुरवाळलं, पोरीनं डोळे उघडले, पाहिलं, बाबा तुम्ही, अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले ना. बाबा खरं सांगू का, आतापर्यंत वैकुंठाला गेले कोणीच आले नाही, तुम्ही कसे आले? तुकोबारा म्हणे, पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. म्हणे बाबा मग त्यांच्या दाव्याच्या पत्रिकेवर असंच लिहिलेलं असते. काय लिहिलेलं असते? कळवण्यात अत्यंत दुःख होते की अमुक अमुक कुठे गेले. तुकोबारा म्हणे, अगं बाई, त्याच्या अलीकडे स्वर्ग आहे, तिथं जायला सुद्धा शतलोक संपत्ती स्वर्गीच्या 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. हा तिथपर्यंत पोहोचल कसं? घरापर्यंत पोहोचू शकत नाही तर तिथपर्यंत जाईल कसा? मला सांगायचं काय, तुकोबारा म्हणे, पुरी ते वैकुंठाला जातच नसतात, पण ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. मी वैकुंठातून आलो. पोरीनं हात धरला. म्हणे बाबा आता मी तुम्हाला जाऊ देणार. मुलीचं प्रेम घरी नेलं बापाने. बाबा जेवाय काय करू? म्हणे बाई एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माहिती, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. शेवयाचा भात केला, तुकोबाराच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला काय लागतं? तुपच, डायरेक्ट तुपच. तुपावले दिसतो. जर्शी आहेत काही इकडे जास्त. त्याच्यावर दूध लागते, तूप लागते. तुकोबारा इतक्या लांबून आले, घरात पहिलं दूध नाही, गावात फिरली, दूध काय भेटलं नाही, कारण जर्शी आल्याच नव्हते, इंग्रजी यायचे झालं असं. दूध नाही, दूध नाही, दूध नाही, दूध नाही. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली. महाराज खाली मान टाकली. पोरीनं रिकामं दुधाचं भांड घेऊन तुकोबाराच्या पुढे उभी आहे. तुकोबारा तिच्याकडे पाहिलं, सांगलं, पोरी नाराज होऊ नको,
ते भांड माझ्या हातात दे. तुकोबाराने ते रिकाम भांड आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबाराने तिथे गेले. आमच्या तुकोबाराने तिथे जाऊन दगडी नंदीला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात घालून दार काढले. वेलेश्वराची पूजा केली. दगडी नंदीचं दूध काढलं. ऐका ना, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं, तुकोबाराने दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य आहे? म्हणावं लागते देवापेक्षा साधूचं सामर्थ्य आहे. का म्हणून नाही देवते संत, देवते संत. ऐका, कृष्ण अवतार कृष्ण चोरीला जायचा. बालकृष्ण चोरी केल्यावर दुसरी दिवशी यशोदेच्या दारात गवळणी यायच्या. अगं यशोदे, काल आला परवा आला हे खाल्लं, मंथनी फोडून टाकल्या. यशोदेला चोरीचं कारण सांगायच्या आणि त्या गवळणी कृष्णाकडे पाहून कृष्णाला खुणवायच्या. कृष्णा, आमच्या घरी चोरी नाही. ऐकत नाही तुम्ही? काय ऐकलं? असं घडते? घरी चोरी झाल्यावर पुन्हा चोराला चोरीचं निमंत्रण देत असता का? नाही ना, असं घडत नाही. मग कृष्णानं चोरी केली कळल्यावर पुन्हा गवळीत त्याला निमंत्रण का द्यायच्या? उत्तर ऐका, उत्तर ऐका. कृष्ण चोर साधारणतः अलौकिक चोर होता. कृष्ण ज्या घरात चोरी करायचा, ज्या मंथनीला कृष्णाचा हात लागायचा देवा, त्यातलं नवनीत कमी व्हायचं नाही, वाढायचं. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे. हात लागे तेथ वाढते नवनीत, किंवा दुने झाले त्याचा मानिती संतोष दुबत्याची असं धरून. ऐका, ऐका. कृष्णाचा हात लागला का नवनीत वाढायचं. म्हणून गवळीला वाटायचं कृष्ण आमच्या घरी चोरीला यावं. ऐका नाही, देवानं खाल्ल्याला वाढते का? देवानं खाल्ल्याला वाढते याचा विषय नाही, देवाच्यांनी खाल्ल्याने वाढते. आमच्याकडे त्याला ते सोडतात ना देवाला. बाई काय बोलतात तुमच्याकडे? हा, आमच्याकडे कठाळ्या म्हणतात. कठाळेच नाव, कठाळ्या लई नाव आहे त्याला. मी तर मला ते संयुक्ती वाटणार अलग विषयात. वळू शेतात आला तर काय नाही, देवाचा आहे, खाऊ द्या, खाऊ द्या. कमी होत नाही म्हणजे देवाच्या खाल्ल्याला. याचा अर्थ असा आहे, माझा विषय चालला. देवाचा हात लागला तरी नवनीत वाढायचंय. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र. आपला विषय चालला काय? देवानी संत, देवानी संत. या संताच्या जीवनात आमचे तुकोबार आहे. परोपकारी जीवन. चाकणच्या बाजाराला निघले. चाकणच्या बाजारात एक म्हातारी आली म्हणजे, तुकाराम बुवा, तुम्ही बाजारात चालले, आमचं तेवढं तेल आणता का? तेल, तेलाचं भांड तुकोबाराच्या हातात दिलं. 4 होल तुकोबाराच्या हातात दिले. तुकोबारा चाकणला गेले, आपला बाजार घेतला. म्हातारीचं तेल घेतलं. म्हातारीचं तेल म्हातारीच्या हातात आणून दिलं. तिचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस, म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पुरतं. 8 दिवस झाले तरी म्हातारीचं तेल काय संपलं? 15 दिवस झाले तरी तेलाची शीक काय खाली आली? महिना झाला तरी तेल संपायचं नाव घेत नाही. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल. तुम्हाला काय सांगू, म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही. तिने जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता, काय काय कळलं सांगितलं असं, पण रिकामं तुमच्या तोंडाला पाणी सोडणं मला काय बरं वाटलं नाही. ऐका, ऐका. देवाचा हात लागला तर नवनीत दुनावलं. तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावलं. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखे सांगायला वेगळी. का देवानी संत एक नाही? देवाचा पाय लागला. तुम्हाला मला रात्रभर कथा सांगायची होती. देवाचा पाय लागला, दगडाची काय झाली? स्त्री झाली. माहित आहे, आमच्या साधूचाही पाय लागला, दगडाची स्त्री झाली. ही कथा माहित नसेल तुम्हाला. महाभारतातली कथा आहे. अश्वमेध येण्याचा घोडा सुटला आणि जाता 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 तो घोडा
एका शिळेजवळ जाऊन थांबला. त्या शिळेपासून घोडा बाजूलाच जायला तयार नाही. सैन्याने शक्तीपणा लावली, घोडा हाकलायचा, पुन्हा घोडा त्या शिळेजवळ यायचा. धनुर्धारी अर्जुन रक्षणार्थ तिथं आला, रथातून खाली उडी टाकली. त्यानं सांगितलं लवकर. अरे लक्षात घोडा सुटला नाही ना, ते पळून झाला ते घोडा. खरे अर्धाला पाहिजे झालं ते काही जायला तयार नाही. अर्जुनाने रथाच्या खाली उडी टाकली. देवा उडी टाकल्याबरोबर अर्जुनाच्या पायाचे रजकण त्या शिळेवर उडाले. ती शिळा राहिली नाही, ती शिळा तात्काळ स्त्री झाली. दिव्य विमान आलं, त्यात ती बसून गेली. ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया जगी सुबट वाट झाली. ओळीवर गुरु मामासाहेब अर्जुनाचं चरित्र सांगितलं. ऐका, देवाचा पाय लागला, गौतमाची शापित पत्नी तिचा उद्धार झाला. आमच्या अर्जुनाचा पाय लागला, उद्दालक ऋषीची शापित पत्नी तिचा उद्धार झाला. का देव आणि संत कशी वेगळे, काय महाराज? म्हणून देव आणि संत एक कथा सांगू. राम अवतार, पंचवटी, प्रतिकूल अवस्था. रावणानं स्वारी केली, सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो. सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसला. खिन्न मुद्रेत रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. विचारलं, स्वामी तुम्ही खिन्न का? म्हणे, काय करू मंदोदरी? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? सीता मला वश होत नाही. रावणाने मंदोदरी जवळ आपले हृदय प्रगट केलं. मंदोदरी पतिव्रता माऊली आहे. सांगितलं, स्वामी तुम्ही नाराज होऊ नका. तुमच्याकडे एक विद्या आहे, मायावी विद्या. आणि त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही जर रामाचं मायावी रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीनं रावणाला सुचवलं. रावण हसू लागला. मंदोदरी सांगते, अहो मी तुम्हाला उपाय सुचवतो, तुम्ही हसता, माझा उपास करता. अगं मंदोदरी तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे तुम्ही? काय ऐकलं तुम्ही? जहा राम वहा काम नाही. काय आदर्श आहे देवा, काय आदर्श आहे. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची अपेक्षा नाही. हे रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? देव आणि संत. चला संताच्या जीवनात, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला. प्रभात कंपनीने, त्याचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम पिक्चर मध्ये, त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहे विष्णुपंत पागनीस. जुना ब्लॅक अँड व्हाईट संत तुकाराम चित्रपट. त्या तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. विष्णुपंत पागनीस आणि त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला. समरसतेतून तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, अलीकडे एक चित्रपट गाजला त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला ना, कोणता गाजला मी पाहत नाही. तुमचं बघत नाही वातावरण, तुमचं बघत नाही. पण ऐका देवा, अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि तो चित्रपट विचाराने युक्त आहे. ऐका, विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही, पण विचाराचा बसला एकदाचा पगडा तो पुन्हा उठत नाही. आश्चर्य सांगतो तुम्हाला, आश्चर्य. विष्णुपंत पागनीस त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका एका नटाने स्वीकारली. आश्चर्य आहे का? विष्णुपंत पागनीस आणि तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर इतका गाजला, 4 पट 5 पट डायरेक्टरला चित्रपटापासून नफा प्राप्त झाला, भरपूर लौकिक प्राप्त झाला. पंतांनी एकदा तुकोबाराचा वेश अंगावर परिधान केला
या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान केला नाही देवा, नाही केला. पंत वाटेनं निघले तरी ते तुकोबाची बाराबंदी, ते मुन्नासा, ते गुडिया पर्यंत धोतर आणि असा वेश घालून पंत बाहेर जायचे. लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, खरोखर एक नट कधी तुकाराम महाराज बनला काही कळलंच नाही. आज तुमच्या आमच्या समोर जे तुकोबाराचा फोटो आहे, तुकोबाराचा फोटो नाही, हा फोटो आहे विष्णुपंत पागनीसांचा. हा फोटो आहे विष्णुपंत पागनीसांचा. एक नट खरोखर तुकाराम महाराज कधी बनला काही कळलं नाही. ऐका ऐका, नफा झाला, राहिलेली काही रक्कम होती. डायरेक्ट पंतांच्या घरी आले आणि पंतांना ते पैसे घेऊन आणि अधिक फायदा झाला काही बक्षिसाची रक्कम घेऊन डायरेक्टर पंतांच्या घरी आले. पंतांना हात जोडून विनंती करतात, पंत तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळे आमच्या चित्रपट कंपनीचा भरपूर नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला. पण ही बक्षिसाची रक्कम मी घेऊन आलो आणि शिवाय तुमचे राहिलेले पैसे घेऊन आलो. ही रक्कम तुमची आहे, ते आम्ही तुम्हाला देण्यासाठी आणलेली आहे. हे पैसे तुम्ही स्वीकारावेत ही आमची विनंती आहे. ऐका देवा, ऐका. त्या पंतांनी हात जोडून डायरेक्टरला विनंती केली, मला पैसे नको. एक काळच्या नटाने पैसे ठरवले. तो नट म्हणतो मला पैसे नको. ऐका, पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही. आमच्या तुकोबाराचं वैराग्य त्या पंथात किती उतरलं, प्रत्यक्ष मूर्तिमंत वैराग्य किती उतरलं नाही सांगायचं. माझ्या देवा, पैसे घेतले हा माझा मुद्दाच नाही. मला त्याच्या पुढे सांगायचं, विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले, एवढे विरक्त झाले, ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही, पडलेच. ऐका ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची अपेक्षा नाही, आकांक्षा नाही. आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच आकांक्षा नाही. सांगा ना, वेगळीकता कुठे आहे? कोणत्या अंगाने कमी आमचे साधू पुरुष? म्हणून तुकोबारा सिद्धांत मांडतात, देवते संत, देवते संत. तुम्ही म्हणा महाराज, तुम्ही युक्तिवादानं पटवलं, तुमच्याकडे शास्त्र आहे का? मी तुम्हाला शास्त्र सांगेल. सगळे शास्त्र याचं चिंतन म्हणतात. ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, अविभागेन दृष्टत्व. दोघात अविभाग आहे, देवातन भक्त. भक्तिसूत्र सांगते, नारदजी भक्तिसूत्र बोलतात, तस्मिन् तज्जनेचे भेदाभावात. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. काय सांगू तुम्हाला, काय सांगू? मनुस्मृती सांगते साक्षात भर्गहा नराकृतीम. तो नराच्या आकाराचा भर्ग म्हणजे परमात्मा. म्हणून देव आणि संत एक आहे. देव आणि संतात कोणताच फरक नाही, कोणताच फरक नाही. देव जसा आहे तसे साधू पुरुष आहे. देव व्यापक आहे, कुठं परिच्छिन्न नाही. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. देव गुणातीत आहे, साधू कुठे गुणात अटकला, गुण इंद्रिय पुढी नाही जे येत. देव सच्चिदानंद स्वरूप आहे, सदेह सच्चिदानंद. का नव्हती ते सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. वर्णन त्यांचं सच्चिदानंद रूप केला. तसंच काय चित काय आनंद काय हे रात्री सांगायचं नाही. काय सत शब्दाचं चिंतन काय? सत म्हणजे अभाव अप्रतियोगित्वम. स्वतः अभावाला नवीन देते. सतचा कधी अभाव होत नाही. हे रात्रीने सांगितलं. ते अभाव किती आहे? प्रागभाव प्रध्वंस अन्योन्य अत्यंत. प्रागभाव प्रभाव किसे कहते? उत्पत्ति के पूर्व जो वस्तु का अभाव रहता है उसे प्रागभाव कहते. हे रात्री सांगायचा विषय नाही, हे दिवसाचा विषय, सकाळचा विषय, सकाळी 5चा विषय. कितीचा विषय हा? सकाळी 5चा. 5ला पाठ असतो आमचा. किती वाजता? सकाळी 5ला. दररोज 5 वाजता पाठ असतो, सकाळी 5चा. हे रात्रीचा विषय नाही. सकाळी 5चा पाठ असून सुद्धा झोप आहे. या पाठात झोपा येतात, हा रात्रीचा विषयच नाही. मी तिकडे जातच नाही. म्हणून ते अभावाचा अप्रतियोगी त्याला सत म्हणतात. म्हणजे अभाव जर मी आता मांडू लागलो तर उद्या श्रोत्यांचा अभाव,
म्हणून मला भावातच राहणं बरं वाटते, म्हणून मी काही तिकडे जात नाही. माझा विषय एवढाच चालला, देव जसा आहे तसे संत पुरुष आहे. पण तुकोबारांचा देवते संत, देवते संत, देव आणि संत एक आहेत बाबा, याच्यात कोणताही फरक नाही. देवही म्हणतो मी संत आहे आणि संतही म्हणतात मी देव आहे. देवही म्हणतो मी संत आहे आणि संतही म्हणतात मी देव आहे. त्याला विचारलं हनुमंतरायला तुम्ही कोण आहे? रामप्रभूनच विचारलं तुम्ही कोण आहे? हनुमंतराय. ते म्हणजे निवडणुकीच्या आधी विचारलं असं तुला सांगितलं असतं, सच्च्या कार्यकर्त्याला निवडून आल्यावर विचारलं तू कोण आहे. नाही निवडणुकीत दाखवलं असं तुला मी कोण आहे ते. आलं लक्षात? निवडणुकीच्या आधी तसं हनुमंतराय सच्चे कार्यकर्ते, सच्चे कार्यकर्ते. हनुमंतरायला रामप्रभूने विचारलं तुम्ही कोण आहे? ते म्हणजे देहदृष्टीने मी तुझा दास आहे, जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे आणि आत्मदृष्टीने जर तू विचार करत असेल तर तुझ्या तर माझ्यात फरक नाही, तू मी एकच आहे. देहदृष्ट्या तू दास हो, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. असं माझं मत आहे. तुझ्या तर माझ्यात फरक नाही. मला सांगायचं काय? संत म्हणतात मी आहे. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. देव म्हणतो मी. कथा सांगतो वचन करा विठाला. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष अवतार. अवतार अलग लक्षात. अवतार कोणाचा? पांडुरंगाचा अवतार. देव आणि संतात काहीच फरक नाही. देवही मान्य करतो, संतही म्हणतात. उदाहरण देतो तुम्हाला. ते सुभद्रेचं प्रेम होतं अर्जुनावर, अर्जुनाचं प्रेम होतं सुभद्रेवर. हे फक्त एकालाच माहित होतं, मध्यस्थी कोणाला? कृष्णाला. बलरामदादाला माहितच नव्हतं. बलरामदादांनी परस्पर सुभद्रेचं लग्न ठरवलं. परस्पर लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर हा म्हणता बातमी अर्जुनाच्या कानावर गेली. अर्जुन धावतच आला कृष्णाकडे. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले वारी हरी तो आमचा वारी आले विघ्न वारी. कृष्णाकडे आला. जय काय कशासाठी आला? तरी तुला माहित नाही का? तुझ्या कानावर काही बातमी आली का? म्हणे काय? सुभद्रेचं लग्न ठरलं म्हणे. मी होतो ना सोयरी केला. म्हणजे तुला माहित नाही का मग माझं प्रेम सुभद्रेवर आहे, सुभद्रेचं प्रेम माझ्यावर आहे. हे म्हणजे सगळं जरी खरं असलं तरी आमच्या घरात दादाच्या पुढे कोणी जात नाही. दादा वाक्य प्रमाण सगळं दादाचं चालतं बाबा. दुसरीकडे नेऊ नका बरं का. मी इकडेच आलो. मला तिकडं काहीच सांगायचं, मला इकडं सांगायचं बरं का. लक्षात घ्या. आमच्या घरात म्हणजे दादाच्या पुढे आम्ही बळराम द्यायच्या पुढे पुढे काही जात नाही. अरे पण कृष्णा माझं कसं? म्हणजे तुझी व्यवस्था केली ना मी. काय व्यवस्था केली? देवानं पिशवी काढली. पिशवीतून भगवे कपडे काढले, भगवे कपडे. आणि अर्जुना सांगा, अर्जुना आजपासून तुला हे सप्रेम भेट. साधू वैत लागला असेल मला. किसने मित्र म्हणल्यावर का ते आदराची भाषा आहे का? प्रमाण देऊ तुम्हाला. कृष्ण म्हणून हाकारीचे, यादव म्हणून लेखीचे. गीतेत सांगितलं सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. श्लोकाचं भाष्य पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे काय मस्करी लावली? अरे म्हणजे खरं सांग, तुझं सुभद्रेवर खरं प्रेम आहे का खोटं प्रेम? पण यात काही संशय? अरे तिच्यासाठी प्राण देण्याची तयारी. मग खरं सांग, तिचं लग्न झाल्यावर तू काय दुसरं करणार नाही, मग परिणाम तर तुला काय घ्यावं लागणार आहे? हा त्याची तयारी नको का? पुणे कपडे. आता साधा चिडला असेल का महाराज? त्याने कृष्णा हे काय लावली मस्करी? चटकन ते म्हणे
अर्जुना कपडेच नाही भरपूर साहित्य आणलं म्हणे, चिंता करू नको. त्यानं म्हणे तुझी दाढी लवकर वाढणार नाही, जटा लवकर वाढणार नाही, मार्केट मधून डुप्लिकेट दाढी डुप्लिकेट जटा तो परत लावायला आणल्या. ते काढून दिल्या, रुद्राक्षाची माळ दिली. ते वैतागले म्हणे कृष्णा तुझी माझी न दे. वैतागून निघाला. कोण? अर्जुन कृष्णाच्या जाऊन पुढे गेला आणि पुढे गेल्यावर कृष्ण म्हणे अर्जुना तुला मस्करी कळत नाही का, थट्टा कळत नाही का? अरे म्हणे आमचा जरा जीवन तुझी झाली थट्टा काय, बरोबर आहे का? मग अर्जुना मी तुला काय ओरिजिनल संन्यासी व्हायला सांगत नाही, मग फक्त कपडे तर घाल. म्हणे याला काय होते? म्हणे यालाच तर सगळं होते घालून कपडे दिले. कपडे दिले. महाराज कृष्णा तू मला फसवणार तर नाही ना? म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? म्हणजे तसा विश्वास ठेवण्याच्या पण ठेवल्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाही. आता काय कपडे तर घाल दिले. कपडे दाढी जटा लावल्या, गळ्यात रुद्राक्षाची माळा, हातात रुद्राक्षाची माळा. आणि आता काय? म्हणजे आता काहीच नाही. अर्जुना आता तू कोणालाच ओळखू येत नाही. लक्षात घे, गावाच्या बाहेर ते वडाचं झाड आहे, वडाचं झाड पारावर, त्या वडाच्या झाडाखाली जाऊन फक्त माळ जप करत बस. अरे पण कृष्णा तिकडे त्या सुभद्रेचं लग्न होईल ना? ते म्हणे चिंतन करणं, चिंता कशाला करतो? अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंद. लोक चिंतन करत नाही, चिंता जास्त करत. चिंतन करत बसणं बसवणार तर नाही. विश्वास ठेव मी तुझा मित्र आहे. काय करायचं म्हणजे काहीच नाही. काल मंत्र चांगला दिला, फक्त माळ जप करत बसायचं. मग लोक तुझ्याकडे येतील, दर्शनाला येतील. दर्शन घेतलं का आशीर्वाद द्यायचा. आणखी थोडं द्यायचं. तुला आता तू गोकुळ तिथं द्वारकेतच राहतो ना, सगळी तुला परिचय, नावही माहिती आहे, बापाही माहिती आहे, आजही माहिती आहे. सगळे त्याचं नाव सांगायचं. तर जमलं तर जरा ज्योतिष्य सांगायचं. ते म्हणजे मला थोडं जमतंय, म्हणजे जेवढं माहिती आहे तेवढंच सांगायचं. कॉमन पॉईंट आहेत, कॉमन पॉईंट तेवढे सांगून द्यायचे. झालं ना. दुसऱ्या दिवशी अर्जुन झाडाखाली माळ जप करत, वेश पालटला, कोणीच अर्जुनाला ओळखत नव्हतं. माळ जप करत बसला. लोकांनी पाहिलं संन्यासी बुवा दिसतात, तेजपुंज चेहरा आहे. दाढी डुप्लिकेट होती ना, पांढरी दाढी होती पण डुप्लिकेट होती. चेहऱ्यावर तेज होतं महाराज. लोकांनी पाहिलं इकडला दिसत नाही, हिमालयातून आलेला दिसतो. पण लोक डायरेक्ट जात नाही. पहिल्या दिवशी नाही कोणी गेले, दुसऱ्या दिवशी 2-4 म्हातारे पारावर बसले नाही, याचा तंबाखू त्याचा चुना चोळत बसले. त्यांनी पाहिलं संन्यासी म्हणे चला बरं आपण महाराजाकडे जाऊ. गेले, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज की जय हो, महाराज की जय हो. त्यांनी विचारलं कहा से पधारे महाराज जी आप? संन्याशाला उत्तरेतून आलेला हिंदी बोलू लागले. ते संन्यासी म्हणे वैसे तो हम हिमालय से पधारे है, हमें हिंदी आती पण हेलपाटे खाती है. हेलपाटे खाती. आम्ही एकदा आहे गेल्या सप्ताहात 4-5 हजार लोक आमच्या सोबत. एवढे लोक कोण? आमच्या एका आळंदीतला आपला साधक एक विद्यार्थी, त्याला एकाने विचारलं तिथं एवढे लोक कोण? कहा से पधारे कितने लोग? आता ती इकडेच होतं, अर्धी हिंदी अर्धी मिक्स. त्याला उत्तर दिलं हम 1-2 आळंदी के, बाकी सब इकडले तिकडले. महाराज लोक ते आळंदीतले होते. खेड्यावरचे लोक होते, बाकी सब इकडले तिकडले. इधर उधर के नाही चालत, इकडले तिकडले. हिंदी आते पण हेलपाटे खाती इसे करले. तेव्हा सांगलं वैसे तो हम हिमालय से पधारे. मेरे बाबाजी कोई ज्योतिष्य जानते हो? ज्योतिष्य जानते म्हणल्याबरोबर त्यानं हात पुढे केला. लगेच त्याला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या बापाचं नाव सांगितलं, त्याच्या आज्याचं नाव सांगितलं. तुमचे सोयरे कोणत्या कोणत्या गावात आहे ते सांगितलं. पोराचे नाव, आजाचे, बापाचे, आजी म्हणल्यावर ते अर्धे तर 50% गार पडले. मग खूप पाहिले पण इतका पोचलेला संन्यासीच पाहिला नाही.
सगळ्याचे नावाचं इतका तयार संदेश कुठं पाहिला का? इथंच पडून राहायचं हे सगळे याला माहित होते. झालं महाराज, हा म्हणतात बातमी वाऱ्यासारखी पसरली. ते ज्योतिषाचे काही कॉमन पॉइंट असतात, सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल तर, नाही तर मग पुढे तुम्ही सगळ्यासाठी करता पण तुमच्यासाठी कोणीच करत. आणि तुमच्यासारखा सज्जन गृहस्थ या शिजूड गावात दुसरा तिसरा पटते का नाही? बरं जास्त नाही सांगत. हे तुम्ही कशासाठी ठेवले? असा महाराज हा म्हणता बातमी पसरली. असंच आहे, खऱ्याच्या मागे बाबा लवकर लोक लागत नाहीत बरं का, पण खोट्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. सत्य गेले मुळ्यावरी विकल्पाची चालीत होई, हे कलियुगाचं महात्म्य आहे. खऱ्याच्या मागे लागत नाहीत लोक, खोट्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. झालं असं ते झालं. हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी. अहो म्हणे कोणतरी त्रिकालदर्शी संन्यासी आहे आणि ज्योतिष्य भविष्य नावासह सांगतो. अशी गर्दी, तोंड दिसत नव्हतं संन्यासाचं. महाराज आमचं पहा, आमचा पहा, आमचा हात पहा, आमचा हात पहा म्हणता म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली. राजवाड्यात ती बातमी गेली. जे ते यायचं बळराम दादाच्या कानावर एकच सांगायचं, दादा खूप पाहिले पण असा ज्योतिषी पाहिलाच नाही, असा संन्यासी पाहिलाच नाही, असा त्रिकालदर्शी महात्मा पाहिलाच नाही. एकदा तरी जाण, एकदा तरी हात दाखवून ये. असं ऐकून 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 दादाची तयारी झाली जायचं संन्याशाकडे हात दाखवायला. पण डायरेक्ट कसं संध्याकाळी कृष्ण घरी, कृष्णा म्हणजे काय दादा? म्हणजे तुझ्या कानावर काय आलं का? म्हणजे काय दादा? म्हणजे कुणीतरी त्रिकालदर्शी संन्यासी महात्मा आपल्या इथं आला. कृष्ण आपल्या कानाला हात लावला, म्हणे दादा आपला विश्वास दीक्षा तर यांचीच आणि आपला काय नाही. कृष्णा असं साधूच्या बाबतीत बोलू नाही, उद्या आपल्याला दर्शनाला जायचं. म्हणजे दादा तुम्ही म्हणत असाल तर येतो, पण आपला काय नाही. रात्रीची कोण फोन गेला, हॅलो संन्याशी बुवा. मी फोन राजवड, तुम्ही ज्याच्यासाठी संन्याशी झाले ते कार्य प्रगती पथावर आहे. उद्या मी बळराम दादा आणि सुभद्रा आपल्या दर्शनाला येणार आहे. प्रत्येकाला नाव घेऊन आशीर्वाद द्यायचा. प्रत्येकाला तुला तुला गुरुला आशीर्वाद द्यावा लागतो कधी कधी. आणि मग सगळ्याच ज्योतिष्य सांगायचं. ते मला ज्योतिष्य कुठे येते, तू सोपं सोपं सांगायचं. मग काय काय सांगायचं? मी सांगितलेले पॉइंट तुम्ही सगळ्यासाठी करता, तुमच्यासाठी कोणीच काही करत. हे सगळे पॉइंट कॉमन पॉइंट सांगितले ज्योतिषाचे. आणि आणखीन एक सांगायचं, सध्या तुमच्या बहिणीच्या लग्नाचा विचार तुमच्या चित्तात आहे एवढं मात्र सांगा. सकाळ झाली, संन्याशाला रातभर झोपच लागली. सकाळी 3ला संन्याशी तयार होऊन पोळाखाली हातात माळ घेऊन संन्याशी सकाळी बसलेला आहे. संन्याशी फक्त वाटेकडेच पाहतो, वाट पाही उभा, फक्त वाटेच्या दृष्टीने त्याची चित्त लागलेलं आहे. संन्याशी वाटेच्या दिशेनं पाहत आहे. पाहता 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 झुजूर सकाळी मंगलांधकारच आहे. 3 मूर्त्या एक वेळ दिसल्या. बळराम दादा, सुभद्रा, कृष्ण दिसले. संन्याशाने डोळे लावून घेतले, माळ चालू केली. बळराम दादा पुढे होते. पुढे आलेले बळराम दादाने संन्याशी बुवाच्या पायाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर संन्याशाने डोळे लावूनच आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव बाळा बळरामा, आयुष्यवंत भव. दादा तर 50% गाडीतच समाधी अवस्थेत महात्मा आहे. कोण सांगितलं आपल्याला? इतक्या सकाळी कोण सांगितलं आपल्याला? नाव घेऊन आशीर्वाद दिला. 50% विश्वास बसला. लगेच संन्याशाने डोळे उघडले. बाळा बळरामा, सध्या तुझ्या चित्तात तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे, पण आपण एक ठरवतो, दैव काही वेगळं ठरवते. गुरुजीला वाटलं सगळा 7-12 ओपन करत गुरुजी मूक केलं का संन्याशी गावात. सुभद्रेनं दर्शन घेतलं. संन्याशाने आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव. गुरुजी आले पुढे. गुरुजी कोण? झोपले नाही तुम्ही? कृष्ण परमात्मा पुढे दर्शन घ्यायला गुरुजी वाकले. संन्याशाचा आशीर्वाद देण्यासाठी हात वर आला, पण असा चल 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 हात कापू लागला. तर त्याला माहित होता आपला 7-12 फक्त यालाच माहित. हात कापू लागला. हात
हात कापू लागला. गुरुजीला लक्षात आलं, शिष्य घाबरला. गुरुजीला दर्शन घेता घेता संन्याशाच्या पायाला चिमटा घेतला. दे आशीर्वाद, आशीर्वाद दे. मग त्याने आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव बाळा कृष्णा, आयुष्यवंत भव. आशीर्वाद दिल्यावर सांगितलं थोडं ज्योतिष सांगू का? मग म्हणू लागला, दादा हा तुमचा लहान भाऊ कृष्ण आहे आणि हा तुमच्या विरोधातच फॉर्म भरणार आहे. जास्त का आमच्या घरातलं काढशील तर तुया हातात मायाच हातात आहे. ती गोपच झालं संन्याशी. दादाचा तर पूर्ण 100% विश्वास बसला. खरंच संन्याशी असा पाहिला नाही, इतका तज्ञ ज्योतिष पाहिलाच नाही. दादाने हात जोडून विनंती केली, संन्याशी बाबा एकच विनंती आहे, उद्या तेवढं प्रसादाला आमच्या घरी यावं, एवढी विनंती आहे. ते वैसे तो हम किसी की घर में जाते नाही. गुरुजीनं केलं का म्हणे, एवढा आग्रह असेल तर यायला काही हरकत नाही. सगळं जुळलेलं बिघडत नाही काय. उजाडला. संन्याशी बाबा वाजत गाजत घरी आणला. लवकर नसून घड्या कमी आहे. संन्याशी बाबा वाजत गाजत घरी आणलं. घरी आणल्यानंतर जेवायला म्हणजे सोहळ्यात जेवण लागलं. सोहळ्यात जेवण होतं महाराज. संन्याशी बाबा जेवायला बसले. सुभद्रा स्वयंपाक करून वाढत होते. संन्याशाने वाढलं का सगळं फस्तच करून टाकायचं. ते विचारात पडले, हा काय काळा करून उठून आलेला आहे का? तिने कडी वाढली. शेवटी संन्याशाने कडी पिण्यासाठी वाटी वर घेतली. तेवढ्यात ती सुभद्रा म्हणे, इथं कोणीच नाही, त्रिकालदर्शी महात्मा आहे, आपलं ज्योतिष विचारलं पाहिजे. हात जोडून उभी झाली. म्हणे संन्याशी बुवा कोणाला सांगत नसाल तर एक विचारू का? म्हणे काय? म्हणे माझं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम माझ्यावर आहे, पण 1 महिना झाला अर्जुनाचा काही पत्ता नाही. मोबाईलचाही प्रयत्न केला पण एवढी कडीची वाटी उचलली. तशीच नाही आली. अर्धी दाढी खाली आली. अर्धी दाढी खाली आल्यावर सुभद्रा त्याच्याकडे पाहतच राहिली. यांना कुठं पाहिलं असेल कुठं पाहिलं. मग तिनं डोळ्यावर पाणी मारून घेतलं. चिमटा आपण सावध आहे का पाहिलं, हे तर आपलं सोम दिसते. म्हणजे कसं काय? म्हणजे असं कसं झालं, आता माझं कसं? म्हणजे चिंता करू नको, पूर्ण घाई संन्यास दिला. म्हणजे आता माझं कसं? चिंताच करू नको, फक्त कपडेच तेवढे संन्यासाचे, दीक्षा द्यायची बाकी. म्हणजे आता काय? काहीच नाही. पाठीमागच्या दाराला उभा आहे चटकन. चला. सुभद्रेचा हात पकडला. रथाच्या दिशेने निघले. तेवढ्यात द्वारपाळानं पाहिलं. धावत दादा घात झाला. संन्याशाने सुभद्रेला नेलं. दादा तर विचारातच पडले. तेवढ्यात कृष्ण तिथंच होता. कृष्णा तुझ्या कानावर काही आलं का? म्हणजे दादा मी आधी सांगितलं आपला विश्वास नाही. अरे पण कृष्ण आपली बहीण आणायला गेलं पाहिजे. म्हणे दादा असं अविचारानं निघू नका. पहिले सांगितलं होतं तुम्हाला बोलू नका, बोलावलं. आता अविचार मग काय करा? म्हणजे सैन्य तयार करा. दादाला सैन्य तयार करायला पाठवलं. हॅलो संन्याशी भाऊ आम्ही येत आहे, जरा सावधान. सुभद्रेला रथ चांगला चालवायला जाऊन तो सुभद्रेला रथ चालवायला बसवा. तुम्ही फक्त रथात धनुष्य घेऊन उभे राहा, मारू मात्र नका. सगळं सांगितलंय तू. हे सैन्य असं पुढे आले. सुभद्रा रथ चालवत होते. मग कृष्णाला पाहिलं सुभद्रा रथ चालवत आहे. दादाला सांगितलं दादा जरा पुढं पहा. म्हणजे काय पुढं पाहायचं? अरे संन्याशी सुभद्रेला घेऊन जातोय, पुढं काय पाहायचं? म्हणजे दादा जरा डोळे चोळून चष्मा लावून पहा. मग दादाने डोळे चोळून चष्मा लावून पाहिलं. दादाला काय दिसलं? कोण रथ चालवत आहे? सुभद्रा चालवत आहे. मग रथ चालवणारा घेऊन जात असतो का रथात बसलेला घेऊन जात असतो? कोण घेऊन जात असते? चालवणार. रथ कोण चालवत होता? मग पुढं पाहिल्यानंतर हे पाहिलं सुभद्रा रथ चालवतोय. दादाने पाहिलं. दादा म्हणे हे असं काय झालं? मग कृष्ण म्हणे दादा संन्याशाने सुभद्रेला नेलं नाही. सुभद्रेला संन्याशाला नेलं हे म्हणल्याबरोबर मग म्हणे ही सुभद्रा असं का वागत आहे? मग कृष्ण म्हणे दादा थोडं माझ्या लक्षात येत आहे. म्हणजे काय लक्षात येत आहे? म्हणजे दादा माझ्या कानावर असं होतं सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर आहे. ज्या अर्थी सुभद्रा रथ चालवत आहे त्या अर्थी संन्याशी दुसरा तिसरा नसला पाहिजे. आणि कोण असला पाहिजे? म्हणे अर्जुनच असला पाहिजे. मग दादा म्हणे किसन्या तुला किती दिवसाचं माहित? दादा मला खूप दिवसाचं माहित आहे. म्हणजे मग खूप का सांगितलं नाही? म्हणे दादा तसं तुम्ही ऐकलं नसतं. ज्या अर्थी
त्याचा गुरु आहे त्या अर्थी हे सगळं घडणं समजून बोलावं त्याला बोलावलं आणि बोलावण्याचं संन्यासी बोलायला सांगितलं फक्त पाया पडा आशीर्वाद घ्या. माझा दृष्टांत संपला. का सांगितलं तुम्ही एवढा दृष्टांत? या अभंगात का सांगितलं? ऐका. एक दिवस युद्ध चालू आहे, युद्धभूमीत चालू आहे आणि युद्धभूमीत देवाला लहर आली. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता. ज्ञानेश्वरीची 11व्या ओवी आहे. 11व्या ओवी आहे. संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता, पण तुझ्याविषयी विकल्प माझ्या चित्तात का आला नाही बाबा अर्जुना? कारण तुझं माझं स्वरूप एक आहे, तुझ्यात माझ्यात फरक नाही. संन्याशी होऊन तुआ जनी चोरून नेली माझी भगिनी. विकल्प नुपजे म्हणी का? मी तू दोन्ही स्वरूप एक. देवते संत विठोबा देवते संत. आणखीन चिंतन त्याच्यावर सांगण्याची इच्छा गड्या संपलेला आहे. मी तिकडे जात नाही, पुढेही बहुत जाणं याचं भान ठेवतो. अलग लक्षात. म्हणून देव आणि संत दोघं एक आहेत, याच्यात फरक नाही. मीही तुम्हाला सांगतो. मग मूर्त्या निमित्त त्या प्रतिमा. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाममात्र बाजूला पडते. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त मात्र प्रतिमा आहे. नामरूपाचा विचार एरवी नामरूपतयाचे पाहता ब्रह्मची दिसेसाचे. ज्ञानोबा सांगतात ब्रह्मरूपता त्यांची सिद्ध आहे, पण कोणत्या प्रकारचा फरक नाही. देव संत सारखे आहे. उलट पक्षी देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे, याच्यात फरक नाही. मग देव आणि संत एक आहे. संताला देव म्हणून त्यांची साधना करा, हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्यांना कळावं म्हणून सांगतो. मी तो सांगत असे व्हावे, असो हवेच कळा. भावनेनं का सांगावं लागते? भावनेची भाषा हृदयाची भाषा आहे. भावनेची भाषा काय? पुढच्याच्या हिताची तळमळ असली का चित्तात भावना दाटून येते. तुम्हा मला संत कळावे, तुमचं आमचं कल्याण व्हावं, हे तुकोबाराच्या चित्तातली भावना आहे आणि त्याच्यामुळे तुकोबारा म्हणतात. आणि वर्ण विषयाचे परम आदर आहे संतांच्या विषय, म्हणून मी तो सांगत असे व्हावे, असो ठावे सकळा. सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. काही गोष्टी सगळ्याला कळाव्या द्याव्या आणि काही गोष्टी सगळ्याला कळू नये. घरातलं शल्य कळू नये, वर्म कळू नये, 9 गोष्टी कळू नाही. तशा 9 गोष्टी सांगत नाही, घड्याळ संपलं. 9 गोष्टी तशा करून उपयोगाचं नाही, कळू नाही. काय घरात बायकोनं शिव्या दिल्या, चौकीतून सांगावं असो ठावे सकाळ. जमत नाही, जमत महाराज, जमत नाही. घरात ऊसाचे, आता ऊसच आहे तुमच्याकडे, ऊसाचे आले 30 लाख रुपये कपाटात ठेवले. माईकवर आला सांगितलं, ऐका आमच्या घरी आमच्या घरच्या कपाटात ऊसाचे 30 लाख रुपये ठेवलेले, असो ठावे सकळा. जमत चांगला ऐकणारा भेटल तर असो ठावे सकळाच कळलं. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगून जमत नाही. मग कळावं काय? या जगाला कळावं देव आणि संत. थोडं माफी मागून बोलतो, देव नाही कळला तरी चालते, पण साधू कळावा, संत कळावे आणि संत देव म्हणून कळावे. पण तुकोबा म्हणतात, मी तो सांगत असे व्हावे, असो ठावे सकळा. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देव निर्गुण निराकार आहे, त्याच्याकडे कोणती इच्छा? निराकारी ओस दिशा. साधूकडे या, येथे इच्छा पुरत असे. संत सगळ्या इच्छा पूर्ण करतात, ही त्यांची विशेषता आहे. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. काय विशेषता बाबा? देव म्हणजे उधारमाल आहे आणि साधू म्हणजे नगदमाल. म्हणजे देवाची सेवा या जन्मात करा, पुढं कुठं तरी त्या सेवेचं फल भोगा,
पण साधूची सेवा याच जन्मात करा आणि याच जन्मात संतांच्या सेवेचं फल आपल्या पदरात पडते, म्हणजे नगद आपल्याला ते फल भेटते. म्हणून त्याला रोकड म्हणतात. असा रोकड माल साधू आहेत. साधूच्या सेवेचं फल काय, असं समाधान चित्तात प्राप्त होते, ज्याला शास्त्रात निरंकुश तृप्ती म्हणतात. ती तृप्ती त्याच्या जीवनात प्राप्त होते. ते समाधान कधीच जात नाही. केले म्हणजे माल, रोकड म्हणजे नगद. नगद माल साधू आहे. आणि विशेषतः काय, सेविता येणे, त्यांची सेवा केल्यानंतर तृप्तीचा ढेकर तुम्हाला प्राप्त होईल. असं समाधान चित्तात प्राप्त होईल, ते कधीच जाणार नाही. मग अशा प्रकारची साधूची सेवा आपल्या जीवनात घडावी. मी नेहमी एक वाक्य सांगतो, कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला, केवळ संतन काही पुण्य हे अभी तक जगना घडा. म्हणून महाराज संताचा आश्रय करा आणि आपलं जीवन कल्याण प्रज्ञा संतन के संग लागरे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तुका म्हणे लागा संताची आकाशे, ठाऊ घेता कैसे वाचा जीवे. संतांचा आश्रय करून आपल्या जीवनात ते परम कल्याण साधा, असा संदेश अभंगाच्या द्वारे ठेवतो. देवापेक्षा सुद्धा कलियुगात साधूची महती विशेष आहे. पण साधूचा आश्रय करून कल्याण होणं सहज शक्य आहे. म्हणून सगळ्या संतांनी साधूचं चिंतन केलं, सगळ्या महात्म्याने साधूचं महात्म्य गायलं. आपल्या जीवनात ते महात्म्य पटावं, तसं आश्रय घडावं आणि आपलं परम कल्याण साध्य व्हावं, अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो की शुद्ध भक्ती आमच्या जीवनात घडू दे. खंडेराया तुझं तरी ते नवसू, मरू दे रे सासू. सत्य नाही आता कोणती सासू मारायची काय नको. अलग लक्षात ते सगळं होऊन आपल्या जीवनात ते खंडेरायाचा नवस पूर्ण व्हावा आणि आपल्या जीवनात भक्तीचा जागर निश्चित व्हावा, अशी सद्भावना करतो. ते आपल्या उत्सवाचं 36वं वर्ष आहे. बारत्री म्हणजे त्रितपपूर्ती. मला वाटते असाच उत्सव, या उत्सवाची अशीच पुढं असाच स्वर्ण महोत्सव सुद्धा या उत्सवाचा व्हावा. उत्सवापर्यंत थांबून उपयोग नाही. या उत्सवाचा असाच अमृत महोत्सव व्हावा. अमृत महोत्सव नाही, या उत्सवाची अशी शताब्दी असावी. पण सुद्धा शताब्दीला तुम्ही शताब्दीला आपणच विण्यावर असावं. आपणच सगळे गायला शताब्दीला म्हणतो बरं का, मध्ये नाही थांबायचं. शताब्दीचा विचार करावा लागला. शताब्दीला आपण सगळे असावे. वाजवायला तुम्हीच पाहिजे, तुम्हीच पाहिजे. मला लक्षात, तुमची सिस्टीम शताब्दीला, ऑपरेटरला तुम्हीच. शताब्दीचं सांगतो ऐकायला, मी काऊन माझं राहिलं ऐका. अशी शताब्दी या उत्सवाची व्हावी. उत्कर्ष परमार्थाचा उत्कर्ष वाढत जावा आणि ते परम कल्याण आपल्या जीवनात साध्य व्हावं, अशी सद्भावना करतो. झाली सेवा जागृत देवस्थान खंडेरायाच्या चरणी समर्पण करतो. वाणी थांबवतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून सगळेजण संतांचं भजन करतो.